लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीतल्या जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटत नाहीये आणि अशातच महायुतीचे मित्रपक्ष बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्षानं अमरावती लोकसभा स्वतंत्र लढवण्याचा निर्णय घेतलाय। अमरावती लोकसभेसाठी भाजपकडून नवनीत राणा यांना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळेच बच्चू कडू आणखी नाराज झाल्याचे दिसतंय। याच नाराजीमुळे बच्चू कडू महायुती सोडून स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेऊ शकतात। तसंच अमरावतीमध्ये चांगला उमेदवार मिळाला अशी भूमिका बच्चू कडू यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली। बच्चू कडूंच्या या भूमिकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना चर्चेसाठी मुंबईत बोलावलंय। येत्या 26 तारखेला बच्चू कडू मुंबईमध्ये येऊन मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतील। शिंदे साहेबांचा फोन आलाय, 26ला त्यांनी बोलावलं तेव्हा आम्ही जाऊ। पण हा विचार सार्वत्रिक जर घेतला गेला नाही, आमचा मान अपमान जर समजून घेतला नाही, तर वेळ आली तर मग पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जिथे चांगले उमेदवार आहे तिथे त्यांना पाठिंबा देणे आणि चांगला उमेदवार आम्हाला भेटला तर उभा करणे, अशा पद्धतीने समोर जाऊ। अभिजित तडसोडांनी देखील भेट घेतलेली होती भाजपच्या नेत्यांची आणि रवी राणांनी देखील एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली होती। कसं पाहता? मला असं वाटतं ते काय भेट घेतली मला माहीत नाही, पण मला आत्ता फोन आलेला होता, त्यांनी सांगितलं आपण 26ला बसू। ठीक आहे, बसायला चर्चा करायला काही हरकत नाही, पण अपमान कोणी सहन करून घेणार? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।